गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. होम मिनिस्टरच्या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं घडतच असतं. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना या प्रवासात खूप काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. आजच्या भागात सुद्धा असंच काहीसं. सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत. मंडळात मंडपामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि अगदी यथासांग अशी पूजा करून मनोभावे बाप्पाची सेवा सुरू आहे. आज आपण संवाद कोणाशी साधणार हा नेहमीचाच प्रश्न आहे. आज आपण भेटणार आहोत रचना राजन पाटकर या वहिनींना आणि राजन विष्णू पाटकर यांना. आता नेमकं या गणपती विशेष भागांमध्ये आपण यांनाच का भेटणार आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळात स्पष्ट होत जातील. चला अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या भागाला. स्वागत करूया पाटकर कुटुंबाचं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय टेन्शन मध्ये आहात? नाही. बिलकुल टेन्शन घेऊ नये. छान उखाणा घ्या म्हणजे गप्पांना सुरुवात करू. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, राजनरावाचं नाव घ्यायला आदेश भाऊजीने अडविले. किती वर्ष झाली हो लग्नाला? 35. 35 वर्षापूर्वी जेवढ्या लाजला नसाल ना त्याच्यापेक्षा जास्त गोड लाजला होता आता. द्या ओळख करून सगळ्यांची. हा, त्या माझ्या मुलीच्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ती माझी वहिनी. नमस्कार. ती तिची मुलगी वहिनीची. नमस्कार. मागे मुलीचे सासरे. हो नमस्कार. ते जावई बापू नमस्कार. पाठीमागे. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. त्या हिचे भावाचे जावई बापू. नमस्कार. तो मुलगा माझा. नमस्कार. आणि ते जावयांचे भाऊ. वा वा वा. चला नमस्कार. तुमचं बालपण? गिरगाव. गिरगावात कुठे हो? गिरगाव मुगबाट मध्ये. तुमचं बालपण कुठलं? गिरगावात. गिरगावात कुठे? निकेतवारी लेन मध्ये. हा, निकेतवारी लेन. निकतवारी लेन. बरं, मग कसं केलं हो बालपण? खूप मजेत गेलं. एकदम छान. खूप मजेत. वा 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 वा. हे मुद्दाम 10 वेळा म्हणताय ना, खूप मजेत गेलं बालपण, खूप मजेत गेलं. हा, बघा ना मी किती वेळ, खूप मजेत, खूप मजेत. हं? लग्नाला किती वर्ष झाली? 35. त्यापूर्वीचं मजेत होतं का? आताही मजेत आहे, आताही काही प्रॉब्लेम नाही. पण मग तुमची ओळख कधीची? आमची ओळख म्हणजे माझी एक मैत्रीण होती, ती बॉर्डर पेंटिंगचं काम करत होती. बरं. तिच्याकडे मी असं बघण्यासाठी म्हणून जात होती. काय बॉर्डर पेंटिंग? हा, ते अच्छा, पेंटिंगचं हा. काम बघण्यासाठी जात होती. त्यावेळी तिचा मित्र भाऊ होता ना, त्याचा हा मित्र होता. तिथे हा येत होता तर तुम्ही तिकडे जायचे? हा. ते बॉर्डर पेंटिंगच्या तिकडे? हा. कशासाठी? तुम्ही कशासाठी? मला मित्र होते तिकडे. अच्छा अच्छा, मित्राला भेटायला जायचे. हा, मग अशी आमची ओळख झाली. ओळखीतून मैत्री झाली, मैत्रीतून प्रेम झालं आणि प्रेमातून लग्न झालं. मी बॉर्डर ओलांडली त्यांनी. तेव्हा असं काही परिचय वगैरे सुरुवातीला नसेल? नाही. नाही ना? परिचय करण्यासाठीच गेलो होतो. म्हणजे तुमचा हेतू वेगळा होता तिकडे पेंटिंगला नक्कीच, जायचा. नक्कीच. पण तुम्हाला काय अंदाज आला नव्हता का असं नाही, काय? पूर्वी असं नाही. मग नंतर मला त्याचा स्वभाव आवडायला लागला. मग आमचं म्हणजे असं चांगलं बोलणं हे ते, त्यावरून मग हळूहळू मी त्याच्या प्रेमात पडली, तोही माझ्या पडला आणि मग लग्न झालं आमचं. पण घरून नाही ना पडली? आपलं म्हणजे प्रेमात पडला ना दोघे? नाही, पण हे सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा तुम्ही कितवीत होता? झालेली 10वी. 10वी झालेलो. हो. आणि तुम्ही तेव्हा काय पण करत? 10वी जाऊन होतो. 10वी पास झाले होते. हो, तो जे स्कूल. जेएस क्लब मध्ये मी कॉलेजमध्ये जायचो. बरं बरं. आणि तिथे काय करत होता? कल्चर मुली आर्टिस्ट म्हणून. स्कल्पचर. Sculpture. म्हणजे तुम्हाला ती आवडच होती? हा, आमच्या फॅमिली सगळे आर्टिस्ट आहेत मुलं. हो. गणपती आहे सगळीकडे, म्हणजे मंडपामध्ये गणपती विराजमान झालेले आहेत.
आणि अशा वेळेला गिरगावचा राजा हं. आणि तुमचं एक नातं आहे, ते नेमकं नातं काय? गेले जवळजवळ 50 वर्ष आमचे कुटुंबीय म्हणजे पहिले मोठे काका म्हणजे गणपती बनवायचे, त्यानंतर माझ्या वडिलांनी सुरुवात केली, नंतर 10 वर्षापूर्वी माझा भाऊ बनवायचा, मोठा भाऊ दीपक पाटकर, आणि आता सध्या गेली 10 वर्षांतर मी बनवतोय गिरगाव राजा. आणि 22 फूट उंच मूर्ती आम्ही शाडूची बनवतो. आणि गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान मोदींनी आमच्या गिरगावच्या राजाची तारीफ केली होती की अशी मूर्ती सगळ्यांनी बनवावी, इको फ्रेंडली, जेणेकरून प्रदूषणाला कुठलाही त्रास होता कामा नये. पण मला तुम्हाला विचारायचं की हा जो गणपती तुम्ही बनवता इतका उंच 22 फूट उंच पूर्ण शाडूची मूर्ती जेव्हा तयार होते तेव्हा तुमच्याबरोबर किती जण मदतीला असतात? म्हणजे आम्ही एक टीमवर्क आहे, आम्ही तिघे आमच्याकडे हेल्पर आहेत आणि दोघे माझे मित्र आहेत, एक शांताराम घराडे आणि गीतेश पवार म्हणून, ते माझ्या साथीला असतात. 50 वर्ष? 50 वर्ष नाही, मी 10 वर्षापासून तुम्ही 10 वर्ष माझे काका वडील असे सगळे म्हणजे ही हां. परंपरा 50 परंपरा वर्ष 50 तुम्ही वर्ष, जपता. हो, हो. मग एवढी माती गोळा करणं किंवा कुठून आणता मग? ही कारण मातीची येते गुजरातमधून येते माती, आणि इथे त्यांचे मुंबईमध्ये खूप डीलर आहेत, तिकडनं मग एक ट्रकभर माती मागवावी लागते. आणि किती दिवस चालतं हे सगळं? हे मातीची मूर्ती असल्याने जवळजवळ 6 महिना लागतो दिवसाचं काम, मातीची मूर्ती असल्याने. हीच जर प्लास्टिकची असेल तर आम्ही 4 दिवसात करू शकतो. हो, बरं बरं बरं. पण जे जे मध्ये शिक्षण घेतल्याचा हां. या कलेला तुम्हाला उपयोग झाला? उपयोग म्हणजे आमचं फॅमिलीच आर्टिस्ट आहे. उपयोग झाला त्यानंतर मग मी मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलमध्ये आर्टिस्ट म्हणून आहे. जॉब सांभाळून मी पार्ट टाइम काम करतो. पण हे जे काही यांची कला आहे हां. या कलेसाठी तुमची काही मदत होते? माझी म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणं, आणखी काय नाही. म्हणजे यांच्याकडे ते त्यांचं- तुम्ही किती वर्ष झाली? 35 वर्ष लक्ष देताय, हो की नाही? म्हणजे जागरणं होतात, खूप जेवणाची हैगय होते, ते होऊ नये म्हणून माझं लक्ष त्यांच्याजवळ असतं की वेळेवर जेवणं वगैरे असं त्यासाठी मी प्रयत्न करते. आणि काही नाही म्हणजे असं पण आवड मला आहे सांगा, आता गिरगाव आहे की नाही, गिरगाव एवढूच आहे बरोबर की नाही? त्या चाळी, हो. इकडे काय झालं खट की समोरच्याला कळतं, कळतं. बरोबर. इकडच्या म्हणजे फुटपाथच्या या बाजूला काही झालं तरी पलीकडे बातमी जाते. हो. मग अशा वेळेला 35 वर्षापूर्वी कसं काय हे किती वर्ष तुम्ही न लपवता फिरत होता, घरच्यांना न सांगता? तसं एक दिवस तिच्या मामाने आम्हाला बघितलं कुठे? असं ठाकूरच्या सिग्नलला. तेव्हा त्या घरी जाऊन मग तिला विचारलं कोण होता तो मुलगा वगैरे, मग तिने सांगितलं असं असं होतं. मग थोडा अपोज झाला त्यावेळी, हा. पण नंतर मग त्यांनी हिचे मामा आमच्या घरी आले, आमच्या आई वडिलांशी बोलले. माझा भाऊ पण सगळं सगळं गेला केलं. आणि त्यांनी आणि हा माझा पण तो फॅमिलीचं धीर नाव होतं ना. आहे, माझा जो मेवणा आहे नवनाथ, तिचा मोठा भाऊ, तोही आला होता की काय तुझं काय कोणावर काय चालू आहे. मी तिला जरा धमक्या मिळाल्या भावांकडून मामांकडून. तर ते स्वाभाविक आहे ना, हां. त्यावेळेला हे होणार होणार. म्हणजे काय. तो जमाना तेव्हा जरा वेगळा होता, तर त्यामुळे ते माझ्या भावाने वगैरे थोडं मला असं नको असं केलं होतं. पण मग त्यांची फॅमिली वगैरे फेमस आहे, मग फॅमिलीची विचारपूस केली आणि पण त्यानंतर तुम्ही ठाम होता लग्न करणार तर करणार तर त्यांच्यावर? त्याच्याशीच. काय अशी काय जादू होती त्यांच्याकडे? मला स्वभाव खूप आवडायचा त्याचा आणि अजूनही आवडतं. खूप चांगला स्वभाव आहे. एकदम काय सांग, खूपच स्वभाव चांगला आहे, प्रेमळ अगदी. गिरगावच्या राजाचा आशीर्वाद आहे, बरोबर की? बरोबर. उत्तरोत्तर प्रगती तर होतच गेलेली आहे हो. तुमची. या सगळ्या प्रवासात 35 वर्षामध्ये चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. तुमच्याही बाबतीत आले? बरेच वेळा आले. मग कशी साथ दिली या माऊली? बायकोन तर दिली, त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी पण मला साथ दिली, माझ्या कामामध्ये मला हेल्प केली. हे समाधानी आहात तुम्ही? खूप समाधान आहे. जावई चांगले मिळाले, मुलगा चांगला आहे, आता नातू झालाय मला, त्यामुळे मी खूप समाधानी आहे. पण तुमच्यानंतर ही कला म्हणजे तुम्ही ही अजून कोणाला शिकवताय? माझी मुलगी तर ऑलरेडी शिकलेली आहे, की आता जस्ट ती मॅरेज झाल्यामुळे तिला वेळ देता येत नाही आता मुलामुळे, पण माझा मुलगा तेच पुढे सांभाळतो. मग ते गणपतीची लेखणी करणं किंवा डोळे हे कोण करतं? मी करतो. किती छान. या सगळ्या गप्पा सुरू आहेत. आज 35 वर्षाचा सहवास, त्याच्यात गेली 10 वर्ष म्हणजे परंपरागत पाटकर कुटुंब हा गिरगावचा राजाची मूर्ती तुमच्याकडून घडते आहे. गिरगावचा राजाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्याचबरोबर या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात माऊलींना हे बक्षीस मिळणार का ते बघूया. या ठिकाणी मनोरा रचायचा आहे निरांजनांचा. 12 टप्पे पूर्ण झाले की चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरात येणार. चला, एक तुम्ही ठेवायचं निरांजन, एक तुम्ही ठेवायचं. 1 2 3 सावकाश. पाच 6 गिरगावचा राजा
22 फुटांचा आहे. वजन तिकडे घ्या, तुमच्याकडे घ्या थोडं. 10. हा महत्वाचा टप्पा आहे. 11. देवा, अभिनंदन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. इतका वेळ हे बोलत होते, बरोबर की नाही? त्यांच्याकडनं आम्ही सगळं ऐकलं. तर तुम्ही काय बोलणार या दोघांविषयी ते मला जाणून घ्यायचंय. मी वहिनी आहे, ती माझी नणंदबाई आहे. काय सांगाल तुमच्या नणंदबाईंबद्दल? त्या खूप छान आहेत, स्वभावाला खूप छान आहेत. त्यांच्यापेक्षाही त्यांचे मिस्टर आहेत ते तरी अतिशय प्रेमळ आहेत. खूप, जसं त्या म्हणतात खूप प्रेमळ आहेत म्हणून. माझ्या 4 नंदेच्या मिस्टरांमध्ये ते अतिशय प्रेमळ आहेत आणि खूप छान आहेत. मी सर्वांना आमच्याही लग्नाला झाले 32 वर्ष. मी प्रत्येकाला त्यांच्याबद्दल कौतुक करते. माझे नंदेचे मिस्टर म्हणजे ते माझ्या भावासारखे आहेत, पण खूप प्रेमळ, खूप छान आहेत आजूबाई. ही जी परंपरेने आलेली कला आहे माझ्या बाबांकडे, त्याला माझ्या आईने खूप भयंकर साथ दिलेली आहे आणि खूप चांगली साथ दिलेली आहे. तिच्याशिवाय, तिच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबलच नाही आहे. आणि म्हणजे प्रत्येक वेळेत अप्स अँड डाऊन्स त्यांच्या पण आयुष्यात खूप आले. आम्ही हे बघितलेलं आहे दोघांनी, मी आणि माझ्या भावाने. कामाबद्दलच नाही तर बाकीच्याही गोष्टीत ते खूप स्ट्रॉंगली उभे राहिले. आणि त्याचं कारण फक्त माझी आई आहे की तिने त्यांना खूप चांगला सपोर्ट केलाय. 35 वर्ष त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवलेला आहे, याच्यात त्यांचं सगळं आलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी व्यवस्थित आजपर्यंत दोघंही व्यवस्थित कोऑर्डिनेशन दोघांमध्ये आहे आणि व्यवस्थित त्यांचा संसार चाललेला आहे आणि असाच चालो आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला मला विचारायचं आहे की 35 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं तुम्हाला कळलं होतं त्या नाक्यावर, तेव्हा काय रिॲक्शन होती? नाही, जी भावाची असते तीच रिएक्शन असणार ना माझी. प्रत्येक भावाची काय रिएक्शन असेल त्याप्रमाणे माझी रिएक्शन होती त्यावेळेला. त्यावेळेला. आता एकदम छान वाटतंय. हो, त्यात काय म्हणूनच म्हणतो मी, उत्तरोत्तर त्यांचं असंच पुढे होत जाईल. किती वाजता. मेन कौतुक असं आहे की हे जे मूर्तिकार, मी पण स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे मला हे आर्ट विषय पूर्ण एकदम खूप आवडीचा विषय आहे. आणि त्यात ते मूर्तिकार असल्याचं मला खरंच खूप अभिमान वाटतो त्यांचा. कारण त्यांनी जे नाव कमवलेलं आहे आणि त्याला मला नक्की त्याच्या पुढे पाठिंबा द्यावासा वाटतो की मी हे कसं सपोर्ट करू शकतो त्यांना याला पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि राहुल पण आता त्यांना मदत करतो. तर याच्या पुढे आम्ही दोघं मिळून हा पुढे कसा परंपरा चालू हे आम्ही जरा. किती छान. म्हणजे मला असं वाटतं की एक मुलगा घरात आहे आणि जावयाच्या रूपानं दुसरा मुलगाही आता पुढे सरसावलेला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच तुम्हा दोघांना शुभेच्छा, त्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. पण एवढ्यावरती सुटका नाहीये तुमची. आता चित्र काढायचंय तुम्हाला आणि घरातल्या सगळ्यांनी ओळखायचंय. तर परीक्षा तुमची आहे की यांची आहे, तुम्हाला काय वाटतं? बघूया काय होणार. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. घ्या पाटी. काय काय नाही ते सांगतील. मी सांगणार सगळं. अच्छा, ओके. तुम्ही घरी ठरवून यालू द्या चित्र. अच्छा, ओके. सोपं देतो. हा मग जमलं आहे की नाही? बोलायचं नाही कोणी. शंकरपिंड. चुकलं. 10 9 8. परीक्षा कोणाची आता कळणार आहे. 7 6 भिंगरी 5 गणपतीच्या मूर्तीचं वरचं पागोट. अभिनंदन. पागोट्याचं रूपांतर मुकुटात केल्याबद्दल धन्यवाद. चला, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुमच्यासाठी तर सोपं आहे. नक्की काढणार व्यवस्थित. मग ते काढणार. कोणी ओळखलं? तुमची सगळ्या कला त्यांनीच पकडल्या आहेत प्रत्येक वेळेला.
अभिनंदन, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. सोप्पं दिलाय तुम्हाला आता. हा मग हे बघा, बक्षीस आधी रेडीच ठेवलंय मी. हे बघ, चांदीची तुळस दाखवल्यावर ओळखलं नाही ना तुम्हाला, विसर्जन तुमचं. अभिनंदन, अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. किती छान गप्पा सुरू आहेत. मगाशी आपण बघितलं, सगळ्यांनी त्यांची मतं तुमच्याबद्दलची जी काही आहेत ती व्यक्त केली. पण तरीसुद्धा एक संकल्प करायचा असेल कुटुंबासाठी तर कुठला करा? की सर्वांना चांगलं आरोग्य दे, मुलांचा चांगल्या तऱ्हेने सांभाळ कर दोघांना, आणि त्यांची उन्नती करा, एवढीच माझी अपेक्षा आहे दिवस. आमची म्हणजे सगळे सुखी राहावे, सगळ्यांचा सांभाळ करावा, आमचा गणेशोत्सव खूप आनंदात साजरा व्हावा, कुठलीही अडचण न येता, आणि शक्यतो सगळ्यांनी इको फ्रेंडली गणपती करावे की आपल्या भारत देशामध्ये प्रदूषणमुक्त भारत देश झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी ही संकल्पना केली पाहिजे. बरं, मला तुम्हाला विचारायचं, एवढी मोठी 22 फूट उंच मूर्ती, ही मूर्ती ज्या क्षणापासून म्हणजे जेव्हापासून घडायला सुरुवात होती त्याच्यानंतर तिची यथासांग पूजा होते, सगळे सोपस्कार होतात, इतकं छान झाल्यानंतर बाप्पा आशीर्वाद घेऊन जेव्हा विसर्जनासाठी निघतो त्यावेळेला किंवा ते सगळं टेन्शन तुम्हाला बॅक ऑफ द माइंड सतत असतं? सतत म्हणजे पहिले म्हणजे मला अभिमान असतो की ही मूर्ती मी बनवली, पण त्याचबरोबर असं वाटतं एवढी मी मेहनत केली आज 1.5 महिना आणि आज ती विसर्जन होणार मूर्ती, तर मला कुठेतरी नक्कीच वाईट वाटते. पण तरी सुद्धा ते आहे, ते होणारच आहे, त्याला इलाज नाहीये. किती वाजता मंडपातून निघते? सकाळी 10 वाजता निघते, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता विसर्जन होते लालबागच्या राजाबरोबरच. कारण लोकांनी सांगितलेले काय काय नवस असतात ते फेडण्यासाठी अमाप गर्दी असते, जवळजवळ 40-50 हजार लोक असतात, त्यामुळे सगळे आपले नवस फेडत असतात. ते दृश्य बघूनच आपल्या मनात एक असं काहीतरी वाटते की खरोखर ही मूर्ती बनवणं म्हणजे एक आपला मोठा अभिमान आहे. माझा स्वतःचा अभिमान आहे की एवढी मोठी मूर्ती बनवतो आणि लोक तेवढे नवस मोजतात तिची. त्यामुळे गिरगाव राजा एक वेगळीच गोष्ट आहे, आणि त्यात माननीय पंतप्रधानांनी माझा गणपतीचा उल्लेख केला, त्याच्याचा अभिमान कुठेच नाही मिळणार. किती मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. म्हणजे तुझी बाप्पा कृपादृष्टी सर्वांवर आहेच, पण ही कृपादृष्टी अशीच कायम राहू दे, या दोघांवर राहू दे, या कुटुंबावर राहू दे, आणि हो, प्रत्येकावरच बाप्पाने कायम आशीर्वाद देऊ दे. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केलेली आहे या दोघांनी. पण आज आपण बघितलं तर या वहिनींचा पण मोठेपणा आहे. जसं मुलींनी सांगितलं की आईने खंबीरपणे पाठिंबा दिला आणि कधीही बाबांना कधीही मनात कुठेही खच्चीकरण होणार नाही, याचाच प्रयत्न ही माऊली करत राहिली. या माऊलीचा आज आपण सन्मान करणार आहोत, आणि या सन्मानाबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता सन्मान या माऊलीचा तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दो दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की